विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज जो आपला तिसरा धडा आहे त्याचं नाव काय आहे? दादी माँ का परिवार. आता या परिवारमध्ये किंवा या कुटुंबामध्ये कोण कोण आहे चला बघूया. बघा, एक छोटेसे घर में दादी माँ रहती थी. एक छोटासा घरी किंवा छोटा सदनमध्ये कोण राहत होती? आजी राहत होती. ये तो वो निपट अकेली थी. ती एकटीच होती. फिर भी घर आबाद था उनका. तरी पण तिचं घर किंवा तिचं सदन किंवा तिचा गृह आबाद होता. आबाद म्हणजे काय? की खूप सारे लोक तिथे येऊ जात असतात. त्याला म्हणतात आबाद. रोज सुबह दादी माँ उठती. रोज सकाळी ती उठती, घर बुहारती सवारती. घराचे जे कचरे आहे ते बाहेर काढती. आंगन में आसन धरती. कुठे? आंगणमध्ये काय करती? बसती. खाना बनाती, खाती आणि जेवण बनवते आणि खाते पण. परिवारजनों से बतियाती. जे पण त्यांच्या कुटुंबात आहे, जे पण परिवारजन आहे, सगळ्यांचा त्यांच्या बातमी करती, बोलते. रात होती सो जाती. रात्र होते आणि झोपती. दिन मजे में गुजर रहे थे. परिवार जन फल फूल रहे थे. त्यांचा दिवस खूप चांगला जात होता आणि जे पण असतात त्या खूप चांगलाच राहत होते. अब सुनो परिवार की कहाणी. आता तुम्ही ऐका परिवार मध्ये कोण कोण राहत होता. दादी माँ थी समझदार सियानी. दादी माँ खूपच समजदार होती. घर के आंगन में बरगद का पेड़ था. त्याचा घराचा अंगणवर काय होता? बरगदचा वृक्ष होता. काय होता? बरगदचा वृक्ष होता. उस पर घोंसला बना था. त्यावर काय होते? घोंसला बनवले होते. कोणी? चिमणीने घोंसला बनवले होते. घोंसले में रहती थी चिड़िया. और तिथे कोण राहत होती? चिमणी. कोण राहत होती? चिमणी राहत होती. व दादी माँ की थी संगिया. आणि ती ते आजीची काय होती? मैत्रीण होती. काय होती? मैत्रीण होती. चिडिया का नाम नीलू था. त्या चिमणीचं नाव काय होतं? नीलू. काय होतं? नीलू. सुबह उठ दादी आंगन बुहारती. नीलू फुदकती, चिचियाती, दादी माँ से बतियाती. सकाळी लवकर उठून आजी काय करत होती? घराचे जे कचरे आहेत त्यांना झाडू मारत होती आणि जे नीलू आहे त्याची बातमी करत होती, बोलत होती आणि ते इथे चिमणी जे आहे इथे तिथे फिरत होती. तर हे झालं आपला. आता आपण दुसरा बघूया. एक और थी दादी माँ की सथीन चिंकी चुहिया. एक अजून होती त्यांची मैत्रीण. कोण? दादी माँची एक अजून मैत्रीण होती. त्याचं नाव आहे चिंकी चुहिया. पेड़ के नीचे बिल बनाकर रहती. ते कुठे राहत होती? जे वृक्ष होते बरगदचा त्याचा खाली होल करून बिल करून राहत होती. दिनभर घर में उसकी दौड़ लगती आणि रोज रोज ती इथून घरामध्ये इथून इथून फिरत होती. ये दादी माँ की थी दिन दुनिया. हेच होतं दादी माँचं जीवन. सकाळी उठून, खाऊन आणि पिऊन घर कचरा काढून ते आसन ग्रहण करत होतं आणि बसत होतं आणि यांच्या सोबत त्यांचा जीवन चालत होता. दादी माँ चिड़िया और चुहिया वे सब यदि होती खुश तो दादी माँ भी रहती खुश. जेव्हा चिडिया आणि चुहिया म्हणजे चिमणी आणि उंदीर खुश आनंदी असतात तेव्हा दादी माँ पण आनंदी असतात. जेव्हा दादी दुखी असतात तेव्हा चिमणी आणि उंदीर पण दुखी होतं. ठंडी के दिन थे. काय? थंडीचा दिवस होते. उन्हीं दिनों नीलू चिड़िया ने अंडे दिए. तेव्हाच जी चिमणी होती त्यांना 2 अंडे दिले. उनमें से निकले 2 बच्चे. त्यातून 2 बच्चे मतलब 2 मुले बाहेर आले. नन्हे सुंदर अच्छे. ते खूप अतिशय सुंदर होते. टीनू मीनू नाम निकाला. त्यांचं नाव काय ठेवलं होता? टीनू आणि मीनू. सबने मिलकर पासा बोला. सगळेजण मिळून त्यांना पोसा पाला म्हणजे त्यांना मोठा केले. चिंकी को 2 बेटे के उपहार मिले आणि चिंकीचे उंदीर आहे त्याला 2 बेटे भेटला. चुस्कू मुस्कू त्यांचं नाव काय होते? चुस्कू आणि मुस्कू. दादी
माँ उनका ख्याल रखती, उनसे मन मिळाती, स्नेह प्यार से. आजी काय करत होती, त्यांच्यासोबत बसते, त्यांच्यासोबत खेळत असतात. असं त्यांचं जीवन आणि दिवस चालला होता. तुम्ही इथे बघा, तुमच्या समोर एक चित्र आहे, ते बघा, की आजी आहेत आणि इथे उंदीर आहे, इथे चिमडी आहे. हेच यांचं अंगण आहे आणि हेच ते वृक्ष आहे. आता बघा, दुलारती रोने लगते तो पुचकारती. जेव्हा पण ते रडत असतात, ते दादीमा त्यांना शांत करतात. चारों बच्चे घर आंगन में दौड़ लगाते. जे चार मुलं होते ते इथून तिथून फिरत असतात घरामधून. हसते खेळते और खाते गाते. त्यांचा दुःखीपण, सुखीपण आणि खेळत राहत होते तिथे. खेळ खेळ में वो लड़ भी पड़ते. खेळत खेळातून केव्हा तरी ते भांडण पण करत होते. दादीमा उन्हें समजाती. दादीमा त्यांना समज होते. कधीही भांडण नको करूया. कहती, मेरे बच्चे मत लड़ो, झगड़े टंटों में मत पड़ो. ते म्हणाली की कधीही भांडण नको करो या. त्यांनी एकता का ध्यान रखो. एकता म्हणजे लोक सगळं एकावर राहा, एकमेकांशी बोला, एकसारखं राहा, असं त्यांचं मत होता. सब मिलकर रहा करो. तब ही वो कहते कि एकता है जहाँ खुशहाली है वहाँ. जेव्हा सगळे लोक एकच ठिकाणी राहते, तिथे खूप आनंद असतात, असा त्यांचा मत होतो. ये दिन कट रहे थे. दिवस चालला होता हसी खुशी, म्हणजे कधी सुखी आणि कधी दुखी असा चालला होता. परिवार में सब रह रहे थे. सगळेजण एका खोलीवर राहत होता, खुशी खुशी से आणि आनंदी आनंदितातून. दादी माँ रोज उन्हें समझाती, एकता के उनको लाभ गिनाती. दादी माँ रोज त्यांना कळवते की एकमेकांशी कशी बोलूया, एकमेकांशी कशी बोलूया. सगळे लोक एकच ठिकाणी राहते तर त्यांचा खूप लाभ होते. काय लाभ होते, चला बघूया. एक बार संकट आ गया आणि एकदा काय झाला, त्यांचं सगळं वर कायला संकट आला. आता कोणता संकट होता, चला बघूया. चिड़ियों में मातम छा गया. नीलू दाना चुगने चली गई. चिडिया जो आहे, चिमणी जो आहे, त्यांच्यावर काहीतरी भांडण झाला होता, काहीतरी मातम होता. काय मातम होता, चला बघूया. ते कुठे गेली होती, दाना घ्यायला गेली होती. म्हणजे त्याचा जे चारा असतात ते घ्यायला गेले होते. संग बच्चों को भी ले गई. आणि आपल्यासोबत कोणाला घेऊन गेले, आपल्या 2 मुलांना पण घेऊन गेले. अन्य चिडिया चिडिया आणि त्यांच्यासोबत जो चिमणी असतात त्याला पण घेऊन गेले. उसके साथ खलिहान में धान उगे हुए थे. रात. आता तिथे काय होतं, शेतात ते धान्य होते ना, हे होते पीक, ते झाले होते. तर सूरज की किरणें ढल रही थी. चिडिया दाना चुग रही थी. अचानक बघा, सूर्याच्या ज्या किरणे आहे, संध्याकाळी चालत होतं, सूर्याची किरणे अस्त होतं आणि चिडिया काय करत होते, चिमणी काय होते, दाना घेत होते. अचानक मुनमुन को ध्यान आया. उसने सबको बतलाया, सासू माँ आने वाली है, घोंसले में कोई नहीं, वह खाली है. उन्होंने क्या बताया, त्याने काय म्हणाले, सासू येणार आहे, तर चला या, घोंसल्यामधून कोणी पण नाही आहे, तर चला बघूया. घर जाने की उससे विदा ली. ते जाणार आहे, तर त्याने विचार केला, मी जाणार आहे, तुम्ही इथे राहा. सबने टाटा बाय बाय कर लिया. सगळेजणांनी त्याला म्हणाले, चला आता तुम्ही जाऊया, असा विचार करत होता. अब वो उडने को हुई. आता काय झाला, ते उडून गेली होती ना, चिमणी उडून करत होती, तर त्या उडालीही नाही का, चला बघूया. बेचारे उलझ कर रह गए. ते तुम्ही इथे बघतात आहे चित्रामध्ये, हे जे आहे जाल, त्याच्यामध्ये ते फसून गेली. ते काय झाली, उलझ गई. अरे मैं फस गई. त्याने ओरडलं. आता अरे मी फसली असा जोरात ओरडले. व चिल्लाई. नीलूने उसकी पुकार सुनी. ते नीलू ऐकली की कुठेतरी तर कोणाची आवाज आली आहे. दुसरी चिडियाने भी बात सुनी. दुसरी जो होती चिमणी, त्याने पण ऐकले. नीलू उसके पास जाने लगी. ती तिच्या जवळ गेली, पर उसकी भी रही बेचारगी. पण ती स्वतःच आपल्याला बाहेर काढू नाही शकत असं त्यांना वाटले. तर वो बात समझ पाई
फिर चिचियाकर चिल्लाई. सगळेजण जे गेलं होतं, सगळेजण काय झालं तर जाळामध्ये फसून गेले होते. म्हणून ते लोक ओढून-ओढून केले. बोली और हमें सब उलझ गए. त्याने जोरात ओरडले, की आम्ही सगळं फसले. आम्ही सगळं उलझले. आता आम्हाला बाहेर काढा. बहेलिया के जाल में फंस गई. ते कोण होता? ते जो चिमणी शोधून कुठेतरी घेत विकणारा एक माणूस होता. कोण होता? माणूस होता. बहुत उन्होंने प्रयत्न किए. त्याने खूप प्रयत्न केले, की मी बाहेर येऊ, बाहेर जाळामधून बाहेर येऊ, पण काही पण ते बाहेर नाही आले. निकल ना सके, उलझ गए. चिड़िया हुए उदास. आता त्यांना उदास झाला, की आता आम्ही कसे बाहेर येऊ? खत्म हुई घर जाने की आस. आता त्यांना वाटलं आपण कधीही घरी नाही आपण कधीही घरी नाही जाऊ शकत असा त्यांना विचार आला. सभी के हो रहे थे हाल बेहाल. त्यांचा सगळ्याचा हाल काय झाला? बेहाल, की आपण कधी आता घरी पोहोचणार, कधी नाही पोहोचणार असं त्यांच्या मनात आले. सभी के हो रहे थे हाल बेहाल, आ रहा था बच्चों का ख्याल, बुरी बातें वे सोचने लगे, सिसक कर रोने लगे. आणि ज्यांच्या चिमणीसोबत त्यांचे मुले नाही होते त्यांनी विचार केले, आता आमचं मुलं कसं होणार, कसे तिथे राहणार घरीमध्ये, आणि त्याचा रडात झाले. ते सिसक कर रोने लगे म्हणजे ते रडणार सुरू झाले. चला आता बघूया नंतर. नीलू टिनू मिनू हे एकदम शांत. जे लोक होते नीलू, मीनू, टीनू हे काय होते? एकदम शांत होते. हालांकि चिंता से थे वे कलांत. त्यांना नाही हे माहीत झालं होतं ते की काय काय आहे हे त्यांना नाही माहीत झालं होतं. फिर दादी माँ की सीख सुनाई. आता त्यांना विचार केले की दादी माँ का सांगितलं होतं असा काहीतरी सांगितले होते. तर त्यांना विचार आला की का दी उन्हें एकता की दुआई. ते सांगणार होता ना की तुम्ही खूप लोक होणार तर काही काम तुम्ही बाहेर काढावा असा त्यांना वाटेल. मुनवंती उसकी हमजोली. मुनवंती त्यांच्या सोबत होती. तुणकर वह ये बोली, हम में एकता है. त्यांना काय म्हणला? हम एकटेच नाही, आम्ही सगळेजण आहे. तर आपण लढूया, आपण भांडण करूया. लढ नहीं रहे हैं, हार गए हैं. आपण हार नको मारूया, आपण हार नको घेऊया, आपण काय करूया? लढूया. जाल में फंसे हुए थे, चाहे कितने भी एकता रखो, क्या धरा है, सब कुछ न कर न सको. तर जेव्हा त्यांनी कोशिश केली, काही केली, तरीही त्यांनी जाळामधून बाहेर आले नाही. आता ते शांतप्रमाणे बसले. टीनू बोली, बस इतने में ही डर गई. आणि ते टीनू म्हणाली, बस झाला, इतकंच तुम्ही डरू लागला. हम जरूर जीत जाएंगे, हम जरूर जीतेंगे. हम जिंकलं आहे, आम्ही जिंकलो. कसा जिंकणार आहे असं ते म्हणाले. एकता की ताकद दिखाएंगे. आम्ही सगळे लोक एकटंच होऊन जाणार असं त्याने सांगितले. मुनमुन बोली, आखिर चाहते हो कैसे एकता. आखिर कुठून हे एकता येणार? तरी ती बोलणार. तनिक खोलो अपनी अक्ल का पत्ता. टीनूने समजाई युक्ती. त्यांना म्हणाला, आपला अक्कल जो आहे तो खोलून घ्या. आणि त्यांना कळवले की कसं आपण बाहेर जाणार आहे. तर आज आपण काय शिकलो की कधीही एकटंच होऊन कुठे जायचा नाही आणि सगळ्या लोकांना एकमेकाशी बोलायचा, भांडण नाही करायचं. कारण की कधी तुम्हाला तोच व्यक्तीचं काम करत आहे आणि तोच व्यक्ती तुम्हाला कधी कार्याला येणार, तरीही कोणाला कधीही भांडण करू नये असं आज आपण शिकलो.